मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेऊ, शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंची मागणी धुडकावून लावली. संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचे सूतोवाच. राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता. चांदिवलीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून संकेत. कोल्हापूरमध्ये भाजपला धक्का. समरजितसिंह घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश. पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल. पवारांसोबत वैर नाही, समरजितची खैर नाही. कागलच्या सभेनंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया. पवार अल्पसंख्याकांच्या मागे लागल्याचं वक्तव्य. एसटी कर्मचारी कृती समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता बैठक. कर्मचारी काय निर्णय घेणार, संपावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष. एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप. कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश. आतापर्यंत निम्म्या फेऱ्या रद्द. मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आवश्यक ती सर्व मदत त्वरित करण्याच्याही सूचना. आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. नांदेड, हिंगोली, परभणीत पावसाच्या नुकसानीची पाहणी करणार. कोयना धरण 100% भरलं. 6 वक्र दरवाजे उघडले. 9,500 क्युसेकनं विसर्ग. अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी मोठी बातमी. 3 वर्षात टीईटी पास न झाल्यास सेवा समाप्त होणार. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतल्या सगळ्या बाजारपेठा गजबजल्या. भाविकांची जोरदार तयारी. गणपतीची आरास. गणेश मूर्ती, फुलं, फळं, नैवेद्यांसाठी बाजारपेठा सजल्या.